खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनचे बाजारभाव वाढत 4,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले। मात्र या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार नाही। बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने सोयाबीन विकल्यामुळे नेहमीप्रमाणे हा फायदा व्यापाऱ्यांना होणार। केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करून सुद्धा कांद्याच्या दराची घसरण थांबता थांबेना। दुसरीकडे अवकाळी पावसामुळे नाशिकमधील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये दर द्यावा किंवा क्विंटल मागे 500 रुपये अनुदान तरी द्यावे अशी त्याची मागणी। ऐन उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढत असताना मात्र पुणेकरांनी लिंबू खरेदीकडे पाठ फिरवले। त्यात हिरव्या कच्च्या लिंबामुळे भाव गडगडलेत। गोणी मागे 200 ते 300 रुपयांची घसरण होते। किरकोळ बाजारात 10 रुपयांना 8 लिंबे विकली जातात। जालना तालुक्यात कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा जबरदस्त आर्थिक फटका बसलाय। मधमाशांच्या अभावामुळे परागीकरण होत नाहीये, त्यामुळे बीजोत्पादन घट झाली। लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही शेतकऱ्यांच्या हातात केवळ 25 ते 30 हजार रुपयेच उरले, त्यामुळे मदतीची मागणी आता होती। बियाण्याच्या दरामध्ये घट झाली। आवक घटल्यानंतरही दरात घसरण झाले। मागील महिन्याच्या तुलनेत प्रति किलो 100 रुपयांची घसरण दरात झाली। यावर्षी बेदाण्याच्या हंगामाच्या सुरुवातीला सर्वोच्च असा दर मिळाला होता, मात्र सध्या बाजारात मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा बसली। जगात डाळीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार अशी ओळख असणाऱ्या भारताने मागील आर्थिक वर्षात 6,17,970 मेट्रिक टन डाळी निर्यात केल्या, त्यामुळे सुमारे 5,650 कोटी रुपयांचं परकीय चलन मिळालं। जागतिक स्तरावर डाळीचं 25% उत्पादन भारतात। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे गुरांसाठी साठवलेला चारा भिजला, त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय। भिजलेल्या या कडब्याला गुरं तोंडही लावत नाहीत, त्यामुळे गुरं जगवावी कशी असा प्रश्न आता पशुपालकांना पडला। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून फळगळतीमुळे आंबा महागण्याची शक्यता। राज्यात वाढत्या मागणीमुळे करडईला विक्रमी भाव मिळताना पाहायला मिळतो। यावेळी करडईला 58 ते 72 रुपये प्रति किलो भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा होतो। साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यातील अनुभवी 50 कार्यकारी संचालकांच्या नावाची यादी तयार केली। या यादीतील व्यक्तीची साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करणे साखर कारखान्यांना बंधनकारक करण्यात आलं। याबाबतची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली। अकोल्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला वर्षभरात पहिल्यांदाच 4,400 रुपये दर मिळाला आहे। या दरम्यान जवळपास शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती, त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फायदा आता होणार आहे। परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने मेथी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। बाजारात मेथीला चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे मेथी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत।